या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. मनोरमा परिवाराच्या वतीनं सायबर क्राईम विषयी जनजागृतीपर उपक्रम हाती घेण्यात आला. मनोरमा कोऑपरेटिव्ह बँक आणि मनोरमा मल्टीस्टेटच्या संयुक्त विद्यमानं बँकिंग सायबर सिक्युरिटी जनजागरूकता मार्गदर्शनपर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. एम्पी थिएटर आणि मनोरमा बँकेच्या मुख्य कार्यालयात हे व्याख्यान झालं. शहर सायबरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा आणि सायबर एक्सपर्ट यांनी सायबर फसवणूक, बँक खात्याची सुरक्षितता, ऑनलाईन व्यवहारातील सावधानता आणि सुरक्षितता या संदर्भात मोलाचं आणि महत्वाचं मार्गदर्शन केलं. मनोरमा कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी ही सायबर फसवणूक आणि सजगता ही काळाची गरज असल्याचं सांगितलं. या टीमचं मी मनापासून स्वागत करतो. मी अधिक वेळ या ठिकाणी या मनोरमा परिवाराचा अध्यक्ष म्हणून मी घेणार नाही. फक्त आयुक्ताला एवढीच माहिती सांगतो की बँकेची स्थापना 9/97 साली झाल्यापासून बँक ही ऑनलाईन कॉम्प्युटराइज्ड बँक आहे. म्हणजे डे फर्स्ट पासून ही कॉम्प्युटराइज्ड बँक आहे. पण त्यावेळेला जे बाहेर डिजिटलायझेशन व्हायला पाहिजे होतं ते डिजिटलायझेशन एवढं नव्हतं जगामध्ये. मोबाईल जर बघितले तर मोबाईल हा अस्तित्वात होता. पेजर होता सोलापूरमध्ये. पेजरची हळूहळू थोड्या दिवसातच आउटडेटेड झालं आणि मग नोकियाचा मोठा ठोकळा आला. मला 2003-04 पर्यंत तो ठोकाच असायचा मोठा. 50 तरी वजन पायावर म्हणजे सुजायचे नव्हतं, वजन असलं नव्हतं त्याचं. असे हे जित्यंतर होत गेले. टीव्हीवर एकच चॅनल असायचा मला आठवतंय. आणि हे जे काळाचा जो वेग आहे तो एवढा भयानक आहे की पुढच्या 90-95 पर्यंत भराभर अमलाग्र मध्ये डिजिटलायझेशन मध्ये होत गेले. आणि 2000 नंतर तर घर का बच्चा बच्चा जानता है एंड्रॉइड में कहा क्या छुपा है. आम्हाला नाही माहिती, पण ते माझं 6 महिन्याचं लेकरू असं बोल फिरते. ते आमचं यश 9 महिने 10 महिने असताना सुद्धा असं बोल फिरायचा. बरोबर ती बोट आणि ते अँड्रॉइड फोन वर्कआउट व्हायचं. मलाच कळायचं नाही. आम्ही आपलं प्रेस करून करायचं ते जागेवर हालतच नाही. मुलं एक्सपर्ट असतात कारण मुलं लवकर पिकअप करतात. कारण परवा मी एक ऑलिम्पिकला बघितलं, एक 9 महिन्याचं बाळ आई ढकलते पाण्यामध्ये आणि ते पोहत 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 पलीकडे जातं. रिअली मला कौतुक वाटलं. आणि तीच गोष्ट आज अँड्रॉइडच्या बाबतीमध्ये झालेली आहे. मी अनेक वेळ गेला नाही, पण एक 2-4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. मी सकाळी आमच्या एका कर्मचाऱ्याला फोन लावत होतो. महत्वाचं काम होतं. मी नाव नाही उघडलं. 9:30 मी 1 फोन लावला, नाही उचलला. 2 लावला, नाही उचलला. 3 लावला. रिंग वाजते, फोन उचलत नाही. काय प्रॉब्लेम आहे? 10 फोन लावल्यानंतर सुद्धा तो फोन उचलत नाही. आणि असं करता करता अर्धा पाऊण तास झाला. पण नंतर अवंतीनगरमध्ये आमची एक ब्रँच आहे मनोरमाची. त्या ब्रँचला मी फोन केला. तिथे एक आमचे कल्याण म्हणून कर्मचारी होते. म्हणजे काम कर, मला बाळ ताबडतोब ह्याच्या घरी जा, काहीतरी घटना घडली, प्रॉब्लेम दिसतोय, रिंग वाजते, फोन वाजतोय, काहीतरी परिस्थिती बिकट असेल तर मला ताबडतोब फोन करा, आपण सांगू. मला वाटलं मेडिकल प्रॉब्लेम किंवा इतर काही बदल असेल असं वाटलं होतं. आणि तो कर्मचारी परत गेला. तरी मला सांगितलं की सर ते घरात आहेत, परंतु ते स्वतःला खोलीत बंद करून बसलेत आणि अमुक प्रॉब्लेम झाला. आणि बायकोन ते दोघांनी अरेस्ट करून टाकावं डिजिटला आहे. किती 4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. मी त्याला पण ह्या संबंधित मला थोडा अवेअरनेस असल्यामुळं मी त्याला जरा शेवटच्या भाषेमध्ये दम दिला. तुला सस्पेंड करेन, पहिल्यांदा फोन कर. तरी फोन चालू करून ठेवला दुसऱ्या फोनवर. तो फोनच बंद करायला तयार नाही. एवढा इम्प्रोट नाही चालवत. त्यांना बऱ्यापैकी कम्प्युटर येत होतं. गुगलवर गेले ते आणि सॅमसंगचा फोनला प्रॉब्लेम आला म्हणून गुगलवरती सॅमसंग सर्व्हिस सेंटर म्हणून ओपन केलं. तर लगेच त्यांना तिथं गुगलवरती सॅमसंगचा टोल फ्री नंबर म्हणून दाखवलं. साहेबांनी त्या नंबरला फोन केला. फोन केल्याबरोबर त्यांना सांगितलं की सर ही एक लिंक पाठवतो, तिथं फॉर्म भरा आणि तुमचा मोबाईल म्हणजे तुम्ही वेळ घेऊन तुमचा मोबाईल सर्व्हिस सेंटरला या, तुम्हाला लोकेशन वगैरे पाठवतो. ते फॉर्म भरला. ते फॉर्म भरत असताना त्यांना जी लिंक आली, फॉर्म तर आलाच समोर. ते फॉर्म आल्याबरोबर त्यांच्या मोबाईलमध्ये ते व्हायरस गेला
आणि व्हायरस जाऊन त्यांच्या अकाउंट मधले 17 लाख रुपये गेले. किती मिनिटामध्ये? 3 मिनिटामध्ये 17 लाख रुपये गायब झाले. त्यांनी त्यांचं स्वतःचं अकाउंट ओपन केलं होतं. ऍक्च्युली त्यांचं अकाउंट मुलगा हँडल करत होता. त्यांनी सगळे मुलगा त्यांच्या आईच्या अकाउंटवरती, आई सुद्धा विधी तज्ञ मोठ्या आहेत उस्मानाबादला, आणि मला वाटतं लातूरला आहेत, आणि साहेब आहेत उस्मानाबादला. तर ते फोन केले मला की एका पोलीस अधिकाऱ्याच्या फोनवरून मला फोन केले, सर असं असं झालं, काय करू? म्हटलं काहीच करता येत नाही, तुम्ही फक्त 1930 ला कॉल करा आणि कंप्लेंट ऑनलाईन दाखल करा. पोलीस काही तुम्हाला फक्त एवढंच मदत करू शकतील की 1930 ला कॉल करा. नाही सर, किती वेळ झाला? सर साधारणतः सकाळी 9-9:30 ला झाले. पूर्वी कसं होतं, एखादी घटना घडली, पैसे गेले, तर ह्याला त्याला विचारून, जसं आपण एखादं भांडण झालं तर पोलीस स्टेशनला आपण लगेच जातो का? या प्रसंगी मनोरमा मल्टीस्टेटच्या अध्यक्षा शोभा मोरे, सीईओ कविता कुलकर्णी, मनोरमा बँकेच्या सीईओ शिल्पा कुलकर्णी, तसंच मनोरमा आणि मल्टीस्टेटचे अधिकारी, कर्मचारी तसंच खातेदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते.